मित्रांनो, आई वडील हे दोन शब्द नाहीत तर संपूर्ण आयुष्याचं विश्व आहेत. ते आहेत तोपर्यंत घराला घरपण असतं, अंगणाला ऊब असते आणि मनाला शांतता असते. त्यांच्या सावलीत बसलेला प्रत्येक क्षण हा सुखाचा सागर असतो. पण आपण जेव्हा हे ओळखतो तेव्हा मात्र बराच उशीर झालेला असतो. आई वडील म्हणजे ती माती जी आपल्याला आकार देते, आपल्याला घडवते. आईच्या हातचा गरम भाकरीचा वास आणि वडिलांच्या कपाळावरचा घामाचा थेंब हीच खरी संपत्ती असते. ते आहेत म्हणून आपण निश्चिंत जगतो, कारण त्यांच्या आशीर्वादाचं छत्र आपल्या डोक्यावर असतं. पण एक दिवस हे सगळं शांत होतं. त्या आवाजाचा गजर थांबतो, ती मायेची हाक कुठेतरी हरवते. घर तेच असतं पण ऊब मात्र नसते. खुर्च्या रिकाम्या दिसतात आणि मनात मात्र रिकामेपणा दाटून येतो. तेव्हा लक्षात येतं, आई वडील आहेत तोपर्यंत आपलं आयुष्य पूर्ण आहे. आई आपल्यासाठी रोज काही ना काही सोडते, कधी स्वतःची झोप, तर कधी स्वतःचं आवडतं खाणं. तर वडील आपल्या इच्छांच्या छायेत स्वतःच्या स्वप्नांना विसरतात. ते कधी तक्रार करत नाहीत, फक्त आपल्याला हसताना पाहून तेच त्यांचं समाधान असतं. पण आपण मात्र मोठं होताना त्यांना मागे टाकतो. व्यस्त होतं आपल्या आयुष्यात, नंतर बोलतो म्हणतो, आणि एक दिवस बोलायचं होतं हे शब्दच कायमच मनात अडकून राहतात. त्यामुळे आत्ताच आपल्या आईवडिलांना मिठी मारा, त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांच्या डोळ्यात बघा आणि सांगा, तुम्ही आहात म्हणून मी आहे. त्यांचा हात हातात घ्या, कारण एक दिवस तो हात शोधतानाही सापडणार नाही. त्यांचा आवाज मनात साठवून ठेवा, कारण एक दिवस तो फक्त आठवणीतच उरणार आहे. आई वडील आहेत तोपर्यंत प्रत्येक दिवस सण आहे, प्रत्येक सकाळ आशीर्वाद आहे आणि प्रत्येक क्षण स्वर्गासमान आहे. त्यांचं असणं म्हणजेच देवाचं रूप आणि त्यांचं नसणं म्हणजे जीवनाची पोकळी. म्हणूनच मित्रांनो, आई वडिलांना प्रेम द्या, त्यांना आदर द्या आणि त्यांचं अस्तित्व हेच तुमचं सर्वात मोठं भाग्य आहे हे लक्षात असू द्या. आई वडील आहेत तोपर्यंत जगणं हे सुंदर आहे.